आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. न्यायालयाने दिला येणस येथील सरपंच सौ रंजना चौधरी यांना न्याय. रणरागिणीचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर. गावात सर्वत्र चर्चेचा विषय. एक नारी सप्पे भारी. येणस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जनतेचा प्रचंड विश्वास संपादन करून कार्यरत असलेल्या सौ रंजना चौधरी यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटविला आहे. न्यायालयाने त्यांच्या निलंबनावर स्थगिती देत त्यांना पुन्हा सरपंच पदावर कायम ठेवले आहे. या निर्णयाने चौधरी समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्राम विकासासाठी झटणाऱ्या सर्व महिलांना प्रेरणा मिळाली आहे. गेल्या काही वर्षापासून येणस ग्रामपंचायतीच्या विकास कामामध्ये सातत्याने गती आणून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार सौ चौधरी यांनी केला होता. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी अनेक लोकहिताचे उपक्रम राबविले. यामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांच्या कार्याची प्रशंसा होत होती. परंतु या यशस्वी कामगिरीमुळे काही राजकीय विरोधकांना अस्वस्थता वाटू लागली. त्यांनी राजकीय आक्षेपोटी विविध माध्यमातून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. विरोधकांनी गावाच्या विकासात अडथळा आणण्यासह स्वतः अतिक्रमण करणाऱ्या काही व्यक्तींनी उलट सरपंच चौधरी यांच्यावरच अतिक्रमणाचा आरोप करून त्यांना पदावरून दूर करण्याचा डाव आखला. त्यामुळे आता सरपंच यांना कसे प्रत्युत्तर देणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष केंद्रित झाले होते. या अन्यायाविरुद्ध चौधरी यांनी न डगमगता न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने सरपंचाचे निलंबनाला स्थगिती देऊन त्यांना पदावर कायम ठेवले. या निर्णयानंतर गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीस मिळाले आहेत. येणस येथून प्रतिनिधी प्रदीप रघुतेची रिपोर्ट. पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आजच्या ज्या विजयाबद्दल जे मनोगत व्यक्त करून राहिलो तर हे आजचंच नसून असं मी 15 वर्षापासून पाहत आहे. 15 वर्षाच्या आधी पहिले सरपंच इथले भास्कर कावडे होते. त्यांच्यावरही या वासरानं अशीच वेळ आणली होती 14ची. तरी आम्ही काही जमलं नाही, ग्रामसभेची पूर्ण केली नाही म्हणून. त्याच्यानंतर हरिभाऊ देशमुख आले, त्याच्यावरही हे केली 14ची. त्याली आम्ही विजय प्राप्त केला, त्यांचे सोडलो नाही. म्हणजे दुसरी 25 गोष्ट. त्याच्यानंतर 2 वर्षासाठी कांतेश्वर बनसोड झाले, त्याच्यावरही एक वेळा गाडी भरून आम्हाला अमरावती जावंच लागलं. आता त्याच्यानंतर ते 3री पंचवार्षिक म्हणून रंजना चौधरीला आम्ही निवड केली. मगाशी आरक्षण होतं, आरक्षणाचा फायदा घेऊन त्यांना सरपंचपद भूषवलं. त्यांनी कारण आधी 10 वर्षाचा अनुभव असल्यामुळे कारभार फार व्यवस्थित चालवला. पण ते गंमत काय झाली का 15 वर्षापासून त्याच्या हाती सत्ता नाही लागून राहिली, तर ते सत्तेसाठी इतके मरमर करून राहिले का विचारू नका. म्हणून त्या निमित्तानं खरं असो खोटं असो तक्रारी करणं एवढंच एक त्यांचा अभ्यास आहे. माझा अभ्यास तो नाही आहे. जे त्यांनी कागद काय करा आणि त्यांच्या कागदाले आपण पुरा, एवढंच एक माझं मत आहे. आणि